नमस्कार, मी अनामिका मराठे. आज आपण मोबाईल पाऊच कसा बनवायचा आहे तो बघणार आहोत. हे एक मनी पॉकेट आहे आणि हे मोबाईल ठेवण्यासाठीच एक कंपार्टमेंट आहे. तर यासाठी याला लागणारं जे काही साहित्य आहे ते आपण बघणार आहोत. हे ज्यूट मटेरियल मी घेतलेलं आहे. 8x5चा हा एक पीस आहे. दुसरा पीस आहे तो 8.5x5चा एक पीस आहे. त्याचप्रमाणे आपण डबल लाइनिंग वापरणार आहोत. तर एका पार्टचा जो आहे तो 8x5चा डबल लाइनिंग आहे, दुसरा 8.5चे डबल लाइनिंग आहे. त्याचप्रमाणे स्पंज हा एक 8x5चा स्पंज आहे, दुसरा एक 8.5चा स्पंज आहे. स्ट्रॅप आपल्याला लागणार आहे, ती आहे 22.5 इंचाची ही स्ट्रॅप आहे. 2 रनर लागणार आहेत आपल्याला आणि आपल्याला झिप लागणार आहे. ठीक आहे, तर हे आपलं साहित्य झालेलं आहे आणि आपण डिझायनर पर्स बनवणार आहोत. तर बॉर्डरसाठी मी हा एक पीस घेतलेला आहे. याच्यावर मी एम्ब्रॉयडरी केलेली आहे हलकीशी, तुम्ही बघू शकता. ही बरं, आता आपण पहिल्या व्हिडिओत झिप कशी लावायची, रनर कसं लावायचं हे आपण बघितलेलं आहे. तर आपण ह्या व्हिडिओत आपण डायरेक्ट करायला घेणार आहोत. त्याचं कटिंग कसं करायचंय, पॉकेट्स वगैरे ते मी शिकवणार आहे आणि कशा पद्धतीने लेअर टाकायचे आहेत. त्याच पद्धतीने आपण ह्याची क्वालिटी एक चांगली करण्यासाठी रबर पॅड यूज करणार आहोत, ते मी तुम्हाला दाखवते. हे आपल्याकडे एक रबर पॅडचं शीट आहे. हे मी साईज कट करून घेणार आहे. आपण ज्यावेळेस शिवणार आहोत त्यावेळेस आपल्याला काय साईज लागणार आहे त्या पद्धतीने याचं आपण कटिंग करणार आहोत. तर या पद्धतीने आपलं हे साहित्य झालेलं आहे. तर आपण पर्स कशी बनवायची आता ते बघूया. बरं, आता आपण काय करणार आहोत, हे जे आपण लेअर कट केलेले आहेत, हा एक पीस आहे, हा लाइनिंगचा पीस आहे आणि हा स्पंज आहे. तर लाइनिंग, त्याच्यानंतर स्पंज आपण ठेवणार आहोत त्याच्यावर आणि हा आपला मेन कापड जो आहे तो आपण त्याच्यावर ठेवणार आहोत. आपण हे डबल लाइनिंग इथे वापरणार आहोत जेणेकरून आपली पर्सची क्वालिटी जी आहे ती चांगली व्हावी यासाठी. तर या पद्धतीने आपण हा सेट करून घेतलेला आहे. तर हा एक साईज जो आहे तो आपण 8.5 घेतलेला आहे, 8.5 इंच बाय 5 इंचाचा, ज्याच्यात आपण पॉकेट बनवणार आहोत. तर हा एक सेट झालेला आहे आपला आणि हा एक सेट आहे, हा आपण 8x5 इंच असा घेतलेला आहे. तर आपण इथे सुद्धा काय केलेलं आहे, लाइनिंग, त्याच्यानंतर रबर पॅड, स्पंज आणि मेन कापड असं आपण सेट केलेलं आहे याचा. तर इथे आपण आता काय करणार आहोत की हे आपण शिवून घेणार आहोत 3 बाजूंनी. ठीक आहे, आणि एक बाजू आपण जरा ओपन ठेवणार आहोत आपल्याला, कारण रबर पॅड त्यात घालायचं आहे त्यासाठी. तर हे शिवून घ्यायचंय आपण. त्यानंतर तुम्हाला मी जसं म्हटलंय की पहिल्या व्हिडिओत आपण झिप कशी लावायची आहे आणि त्याचं मी एंड वगैरे कसे क्लोज करायचे ते पण शिकवलेलं होतं. तर ही आपण झिप घेतलेली आहे. हे पॉकेटसाठी झिप आहे. याचे आपण हे टोक जर बघितले तर हे ओपनच आहेत. पॉकेटसाठी हे ओपनच पाहिजे आपल्याला, पण आपण इथे वर जे लावणार आहोत त्याच्यासाठी आपण हे एंड जे आहेत हे आपण क्लोज करणार आहोत. त्यासाठी आपण कापड घेतलेलं आहे. आपल्या ह्या झिपच्या विड्थ इतका आपण साईज घेणार आहोत. ही 3.5 सेंटीमीटरची साईज आहे झिपची इथे आणि आपल्याला लेंथ त्याची 4 पाहिजे फोल्ड करण्यासाठी. तर या पद्धतीने आपण तो फोल्ड करणार आहोत. या पद्धतीने आपल्याला हा फोल्ड तयार करायचा आहे. ठीक आहे, आणि आपण ती झिप मध्ये या पद्धतीने टाकणार आहोत. इथे एंड आपण त्याचं शिवून क्लोज करणार आहोत. इथे आपल्याला शिलाई करायची दोन्ही बाजूंनी. या पद्धतीने आपण हे शिवलेलं आहे एंड त्याचा. तर आता आपलं हे शिवून झालेलं आहे. 3 बाजूंनी मी हे शिवून घेतलेलं आहे इथे. हे बघा, ठीक आहे, हे तिन्ही बाजू आपल्या शिवून झालेल्या आहेत आणि याच्या सुद्धा. आता इथे जो 8.5 इंचाचा जो कापड आहे आपला लेंथ मधला, त्याला आपण मार्किंग करून कट करणार आहोत. इथे आपण 3.5 इंचावर आपण इथे मार्किंग करणार आहोत. आपल्याला इथे पॉकेट बनवायचं आहे यासाठी. तर आपण काय करणार आहोत, इथे 3.5 इंच जे आहे ह्या बाजूने 3.5 आणि ह्या बाजूने 3.5 इंच घेऊन इथे एक लाईन टाकणार आहोत आणि शिवून घेणार आहोत.
या पद्धतीने आपण हे शिवून घेतलेलं आहे इथे. तर इथे आपल्याला हे कट करायचं आहे आता. ऍक्च्युली हा कापड आपण त्या शिलाईवरच कट करणार आहोत इथे, किंवा थोडं वर कट केलं तरी चालणार आहे. या पद्धतीने आपण हे 2 पीस करून घेतलेले आहेत पॉकेट बनवण्यासाठी. हा आपला आहे 3.5 इंचाचा वरचा पीस आणि हा आहे आता 5 इंचाचा पीस आहे हा आपला खालचा. ठीक आहे. आणि इथे मध्ये आपण आता याला झीप लावणार आहोत. हा पोर्शन आपण ओपन ठेवलेला आहे. इथे आपल्याला आधी रबर पॅड घालायचं आहे आत. तर आपण रबर पॅड जे आहे ते घालण्यासाठी हा वरचा पीस जो आहे इथे आपली झीप येणार आहे परत. तर आपण ही स्पेस झीपची सोडून आणि खालची स्टिचिंगची स्पेस सोडून आपण मधला रबर पॅड जो आहे तो कट करणार आहोत. तर साधारणपणे आपल्याला मधला रबर पॅड जो आहे तो 6 सेंटीमीटरचा आपल्याला लागणार आहे. म्हणजे साधारणपणे 2.25 इंचचा आपल्याला रबर पॅड लागणार आहे. आणि असा विड्थला आपल्याला तो लागेल 4 इंचाचा, 4 किंवा 9.5 सेंटीमीटर, 4.25 इंच, की जेणेकरून शिलाईमध्ये तो यायला नकोय. कारण हे जर एजेस जे आहेत ते जर का जाड झाले तर आपल्याला शिवता येणार नाहीये. खूप जाड झाल्यावर मशीन त्याच्यावरून चालवता येणार नाही अजिबात. हा रबर पॅड मी कट करून घेतलेला आहे वरच्या ह्या पार्टसाठी. तर आधी मी काय करणार आहे, इथे आधी झीप लावून घेणार आहे हा रबर पॅड टाकण्याआधी. आणि त्याचप्रमाणे खालचा जो पार्ट आहे आपला त्याच्यासाठी पण आपण रबर पॅड कट करणार आहोत. तो पण आपल्याला साधारणपणे याला आपल्याला 3.5 इंच हाईट असलेला रबर पॅड आपल्याला हवा आहे. आणि असा हा पण 3.5 बाय 3.5 आपल्याला पीस पाहिजे. तर हा आपला 3.5 बाय 3.5चा पीस आहे तयार. तो हा आपण याच्यात टाकणार आहोत. ठीक. हे कटिंग आपलं झालेलं आहे इथलं. आता आपण जो मागचा पार्ट आहे तो बघणार आहोत. मागचा पार्ट पण आपण इथे या बाजूने शिवून घेतलेला आहे इथे. आणि हा एक पार्ट इकडचा जो आहे पोर्शन हा आपण ओपनच ठेवलेला आहे. तर इथून आपण रबर पॅड आत टाकणार आहोत त्याला. त्यापूर्वी आपण काय करणार आहोत, रबर पॅड हे आपण नंतर टाकणार आहोत. पण त्याआधी आपल्याला इथे झीप लावण्याच्या पण आधी आपण बेल्ट लावणार आहोत. हा जो बेल्ट आहे तो आपल्याला झीप लावण्याच्या आधी लावून घ्यायचा आहे, की जेणेकरून बेल्ट वरून आपल्याला दिसता कामा नये. म्हणून आपण झीपच्या आधी बेल्ट लावणार आहोत. तर त्यासाठी आपली जी शिलाई आहे, शिलाई मार्जिन जी आहे ती शिलाई मार्जिन सोडून त्याच्या आत आपण बेल्ट इथे शिवणार आहोत. तर साधारणपणे आता आपल्याला शिलाई मार्जिन जे आहे ते आपण 1-1 सेंटीमीटर सोडून द्यायचं आहे इथून दोन्ही बाजूंनी. या पद्धतीने हे मार्क केलेलं आहे मी. ते 1-1 सेंटीमीटर हे सोडून द्यायचं आहे आणि त्याच्या आत आपल्याला हा बेल्ट प्रेस करायचा. इथे आपण हे शिवून घेणार आहोत या पद्धतीने. ही एक बाजू आपली बेल्टची शिवून झालेली आहे. आता आपण ही दुसरी बाजू शिवताना काय करायचं आहे, हा बेल्ट या पद्धतीने इथे धरून इथे हा प्लेस केलेला आहे आपण. इथे असं या पद्धतीने ठेवलेला आहे याला.
पण हे ठेवताना हा पोर्शन इथला या पद्धतीने असा आला पाहिजे आपला. हा बेल्ट इथून असा घेऊन इथे वळवायचा आहे की जेणेकरून इथे हे असं दिसलं पाहिजे. याला इथे ट्विस्ट होता कामा नये, इथे घडी पडता कामा नये. तर त्यासाठी हे व्यवस्थित बघून घ्यायचंय शिवण्याआधी. आणि मग आपण दुसऱ्या बाजूला पण आता शिवून घेणार आहोत. शिवताना घट्ट शिवायचं. 4-5 वेळा त्याच्यावर पीठ टाकायचे कारण ते निघायला नको बेल्ट वजनाने. हा इथे आपला बेल्ट शिवून झालेला आहे. भाग आहे पर्सचा. तर आपण झीप लावणार आहोत. ही झीप आहे 5.5 इंचाची आपण घेतलेली आहे. आणि ह्याचे हे एजेस पण आपले क्लोज करून झालेले आहेत. टोक आपण क्लोज केलेले आहेत, शिवलेले आहेत. ही या पद्धतीने आपल्याला झीप इथे लावायची आहे. म्हणजे हे जे शिवलेला भाग आहे आपला झीपचा तो आत गेला पाहिजे की जेणेकरून आपल्याला हे एजेस मोबाईल वगैरे आत टाकताना लागता कामा नये म्हणून आपण हे क्लोज केलेलं आहे इथे. आणि ही जी स्पेस आहे ही आपल्याला मोबाईल टाकण्यासाठी किंवा हात आत घालण्यासाठी ही स्पेस आपल्याला जास्त मिळावी यासाठी हा जो पोर्शन आहे हा आपण पर्सच्या आत घेणार आहोत. तर आता ही झीप कशी लावायची ते बघूया. ही झीप आपण इथे या पद्धतीने याच्यावर उलटी ठेवणार आहोत. व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे. हे आता आपण या पद्धतीने फिक्स करून घेतलं आणि त्याला शिवून घेणार आहोत. हे रनर आत घ्यायचंय.
या पद्धतीने ही आपली झीप इथे लावून झालेली आहे. हा आपला मागचा भाग आहे. आता हा दुसरा जो भाग आहे इथे आपण पुढचा भाग लावणार आहोत. जो आपण पॉकेटसाठी कट केलेला आहे हा भाग, त्यातला वरचा जो भाग आहे हा तो आपण इथे लावणार आहोत. हा इथे या पद्धतीने मी ठेवलेला आहे. हे बरोबर मॅच करून घ्यायचं. हे बरोबर मॅच करून घ्यायचंय. या पद्धतीने मी हे पिनअप केलेलं आहे. हे एजेस बरोबर आले पाहिजेत दोन्हीकडे. ठीक आहे. आणि आता आपण याला स्टिच करणार आहोत. इथे हे आपलं शिवून झालेलं आहे. ओके. आता इथे आपण काय करणार आहोत आणखी एक, याला आपल्याला डबल लाइनिंग लावायचं आहे. हे आपण आत एक लाइनिंग लावलेलंच आहे, पण आता आपण ही झीप आत घालण्यासाठी आणि आपलं जे क्वालिटी आहे ती चांगली राहावी, कापड फाटू नये हा लवकर, त्यासाठी आपण आणखी एक याच्यावर लेअर लावणार आहोत. तसंच आपण इथे सुद्धा एक लेअर लावणार आहोत बॅक साईडला पण. तर जो आपला 8x5चा पीस आहे तो आपण बॅक साईडला लावणार आहोत. आता बॅक साईडला आपण लेअर जिथे लावणार आहोत हा भाग असा आहे बघा. तर आपल्याला हा झिपचा भाग आहे, इथे आपण सेकंड लेअर ठेवणार आहोत, लाइनिंग ठेवणार आहोत. ह्याची सुलटी बाजू जी आहे ती आपल्याला अशी ठेवायची. ह्या बाजूने घेतली आपण ती, आणि ही आपली उलटी बाजू आहे. हे आपण झिपच्या बाजूला आपण हे कापड ठेवत आहोत इथे. या पद्धतीने आपण हे कापड इथे ठेवलेलं आहे आणि ही आपली आतली बाजू येणार आहे. ठीक आहे.
हे बघा, या पद्धतीने हा आपला मागचा डबल लाइनिंग जो आहे तो लावून झालेला आहे कापड. हे जे स्टिच केलेला पोर्शन आहे हा आपला आत जाणार आहे आणि हे डबल इथे लेअर येणार आहे. हा तर हे फिनिशिंग या पद्धतीने दिसणार आहे आपल्याला आतून. आणि हा आपला बाहेरचा भाग आहे. तर इथे आपण टॉप स्टिच टाकणार आहोत. वर दाबटीप म्हणतात त्याला, ती आपण इथे टाकणार आहोत की जेणेकरून बेल्ट पण घट्ट होईल, आणखी मजबूत होईल आणि हे दिसायला पण सुंदर दिसेल. आणि दुसरा पोर्शन म्हणजे हे वर येणार नाही कापड, त्यासाठी आपण इथे दाबटीप टाकणार आहोत. आता दाबटीप जी आहे ती टाकताना काय करायचं, आपण इथे खालचा लेअर जो आहे तो जरा ओढून घ्यायचा आहे. या पद्धतीने हा ओढून घ्यायचा आहे. हे इथे एकदम ताठ असलं पाहिजे हे कापड, जरा आपण इथे आतघडी पडता कामा नये. आणि त्यानंतर हा वरचा कापड थोडा वर त्याला उचलायचा आहे आणि इथे या पद्धतीने प्रेस करायचा आहे. या पद्धतीने हे आलं पाहिजे इथे वर. इथे जरा हे चांगलं दाबायचं आहे हे घट्ट. आणि हा बेल्ट परत इथे या पद्धतीने प्रेस करायचा आहे याच्यावर. आणि इथे आपण याच्यावरून स्टिच टाकायची, जेणेकरून हा बेल्ट पण मजबूत होईल. आणखी इथूनच आपण हे शिवून घेणार आहोत. त्यासाठी मी त्याला पिनअप करून घेते जरा. ठीक आहे, हे या पद्धतीने मी केलेलं आहे. आता याच्यावर आपण टीप टाकणार आहोत. खाली एकदा चेक करून घ्यायचं, कापड जर का घडी पडलेली असेल किंवा डबल आलेला असेल आत, तर तो परत सरळ करून घ्यायचा आहे. या पद्धतीने दिसलं पाहिजे हे. जिथे बेल्ट आहे तिथे मी परत डबल स्टिच करते. तेव्हा या पद्धतीने हा बेल्ट आपला शिवून झालेला आहे. आणि आतून हे या पद्धतीने दिसतंय आपल्याला. आता त्याचप्रमाणे आपण ह्या बाजूला पण लाइनिंग लावून घेणार आहोत. बरं, इथे मी आता मधलं पॉकेट याला झीप लावण्याआधी जो खालचा पार्ट आहे त्याला ही बॉर्डर लावून घ्यायची. तर त्यासाठी मी इथे 4 सेंटीमीटरवर इथे मार्किंग केलेलं आहे.
4 सेंटीमीटरवर याचं मार्किंग आहे केलेलं बॉर्डरचं. वरून 4 सेंटीमीटर घेतलेले. ठीक आहे. तर हे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे आपण बॉर्डर लावून घेणार आहोत. याच्यावर मी हलकीशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे ही. आणि हे लावताना पण इथे ही जी स्टिच मी घेणार आहे ही एम्ब्रॉयडरीची स्टिच घेणार आहे दोन्ही बाजूंनी, की जेणेकरून छान दिसेल ते. या पद्धतीने हे ठेवून हे आत घालायचं आहे आणि याच्यावरून स्टिच करायची. या पद्धतीने मी हे पिनअप करून घेतलेलं आहे. इथे मी ही बॉर्डर तयार करून घेतेय, पण तुम्ही इथे रेडीमेड बॉर्डर सुद्धा लावू शकता. याचं एम्ब्रॉयडरीचं मी इथे सेटिंग केलेलं आहे. इथे आपल्या दोन्ही बाजू शिवून झालेल्या आहेत. इथे आपलं हे लाइनिंग लावून झालेलं आहे. हे बघा, आतली बाजू ही या पद्धतीने दिसते. हे आपलं लाइनिंग लावून झालेलं आहे इथे. तर आता इथे सुद्धा आपण ह्या पुढच्या भागाला दापटीप टाकणार आहोत इथे. इथे सुद्धा हा कापड खालचा ओढून घ्यायचा आहे आणि वरचा जो भाग आहे तो थोडा वर फोल्ड करायचा आहे इथे झिपवर, आणि मग इथून ही स्टिच टाकायची. हे बघा, या पद्धतीने आपली ही दापटीप टाकून झालेली इथे. आता हा जो वरचा भाग आहे हा आपण इथे ओपन ठेवलेला आहे. याला आपण झिप आतापर्यंत लावलेली नाहीये, कारण आपल्याला इथे आत रबर पॅड घालायचा आहे.
आता रबर पॅड घालताना इथे आपल्याला हा थोडासा कट करायला लागणार आहे भाग आणखी, कारण इथेही आपण वर दाबटीप टाकलेली आणि इथे खाली झिप येणार आहे. तर त्यामध्ये हा आपला रबर पॅड जो आहे तो अडकू नये आणि स्टिच खराब होऊ नये, त्यासाठी आपल्याला ह्याचं कटिंग थोडं करायला लागणार आहे. तर आपण साधारणपणे 5 सेंटीमीटरचा हा पीस घेणार आहोत, म्हणजे 2 इंचाचा घेणार आहोत. हे बघा, आता हा पीस टाकताना मी ह्या स्पंजच्या आत टाकते आणि हा एक लेअर आहे, त्याच्यावरून हा आपला दुसरा लेअर आलेला आहे. तर हा जो लेअर आहे इथे यात टाकणार आहे. हे बघा, याच्या आत हा पीस आपण टाकलेला आहे आणि हा दोन्हीकडून बरोबर स्पेस आपल्याला नीट ठेवायची आहे शिवण्यासाठी. ते चेक करून घ्या एकदा पीस आत टाकण्याआधी की दोन्हीकडून व्यवस्थित आपल्याला शिवण्यासाठी जागा राहिली पाहिजे. आणि हवं तर तो पीस सरकू नये म्हणून पिनअप करून घेऊ शकता तुम्ही. आणि इथे आता आपण झिप लावू. या पद्धतीने आपण हे पिनअप करून घेतलेलं आहे. हे बघा, इथे ही आपली झिप शिवून झालेली आहे. त्या पद्धतीने मी हे पिनअप इथे करून घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि इथे आपण आता हे शिवून घेणार आहोत. हे बघा, इथे आपला हा फ्रंट पार्ट जो आहे, पुढचा भाग जो आहे मोबाईल पाऊचचा, तो शिवून झालेला आहे. हे मधली झिप लावून झालेली आपली इथे. इथे आपण हा जो भाग आहे आपला वरचा भाग, याला या झिपच्या इथे आतून लाइनिंग लावणार आहोत. हा वरचा पोर्शन आहे इथला झिपचा. हा लाइनिंगचा कापड आपण या पद्धतीने धरून इथे शिवून घेणार आहोत.
हे बघा, या इथे हे लाइनिंग शिवून झालेलं आहे वरच्या भागाला झिपच्या. आणि हा आपला पॉकेटचा भाग आहे. हे बघा, हे इथे लाइनिंग दिसत आहे. ठीक आहे. तर आता इथे आपण याला दाबटीप टाकणार आहोत, म्हणजे ही झिप जी आहे आतली ती आत प्रेस होईल. आता हे दाबटीप टाकताना इथे काय करायचंय, हा भाग आपल्याला आत घ्यायचा आहे. इथे आपण लाइनिंग त्यासाठी थोडं जास्ती घेतलेलं आहे. हा रबर पॅड आपण 3 इंच बाय 4 इंचाचा घेणार आहोत. आणि आपल्याला इथे वर शिलाईसाठी स्पेस ठेवलेली आहे आपण, आणि दोन्हीकडे स्पेस ठेवलेली आहे, खाली स्पेस ठेवलेली आहे. सुई खाली आपलं हे रबर पॅड येऊ नये आणि सुई तुटू नये यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. त्या हिशोबानेच आपण हा रबर पॅड कट करतोय. आता हा आपण इथे या पद्धतीने ठेवलेला आहे. हा आपला बाहेरचा पॉकेटचा भाग आहे, हे लाइनिंग आहे आपलं, आणि त्याच्या आत आपण हे रबर पॅड ठेवतोय. ठीक आहे. या पद्धतीने हे ठेवलेलं आहे. रबर पॅडमुळे काय होतं की याला एक हार्डनेस येतो. इथे हे एक स्पॉन्जी पण आहे स्पंज घातल्यामुळे, आणि थोडं हार्ड पण आहे. या पद्धतीने आपण हे पॉकेटच्या आत प्लेस केलेलं आहे. ठीक आहे. तर इथे आपण आता या बाजूने शिवून घेणार आहोत. या पद्धतीने आपला हे रबर पॅड शिवून झालेले आहेत. उरलेला जो कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत. आपण हे जे रबर पॅड वापरलेलं आहे हे 5 mm चं रबर पॅड आहे. बऱ्यापैकी थिक रबर पॅड आहे ते. आणि 3 mm चा स्पंज आहे. हे पुढच्या भागात आपल्या दोन्ही वरचा आणि खालच्या दोन्ही भागात आपण रबर पॅड टाकलेलं आहे. आता आपल्याला मागच्या पार्टमध्ये रबर पॅड टाकायचं आहे. आता इथे मागच्या भागात हे लाइनिंग आहे आपण लावलेलं डबल लाइनिंग, तर ह्याच्या आत आपण इथे रबर पॅड घालणार आहोत. 6.5 बाय 3.5 इंच हे रबर पॅड आहे मागचा. हा जो भाग आपण ठेवलेला आहे उघडा, ह्याच्या आत आपण हे रबर पॅड घालणार आहोत. आता म्हणजे आपलं इथे आता स्पंज पण आहे, रबर पॅड पण आहे, त्यामुळे हे थिकनेस भरपूर आहे पर्सला. फक्त शिवताना काळजी घ्यायची आहे, कारण जाड जर झालं खूप तर आपल्याला शिवता येणार नाहीये, तर ती एक काळजी घ्यायची हे करताना. तर या पद्धतीने हा आत आपण टाकलेला आहे. आता आपण हे दोन्ही बाजू आणि खालची बाजू हे शिवून घेणार आहोत. हे लाइनिंग जरा ओढून घ्यायचं आणि शिवताना व्यवस्थित. या पद्धतीने मी हे पिनअप करून घेतलेलं आहे आणि आता शिवून घेते.
इथे आपण हे मागचं लाइनिंग पण शिवून झालेलं आहे, रबर पॅड घालून आपण हे शिवलेलं आहे. एक्स्ट्रा जो कापड आहे तो कट करून घ्या. प्लीज आणि एक आठवण, व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा, सबस्क्राईब करा. आता हा आपला मागचा भाग पूर्णपणे तयार झालेला आहे आणि हा जो आहे हा पुढचा भाग आहे. ह्या पुढच्या भागाची लाइनिंग आपण लावलेले आहेत. हा पॉकेटचा लाइनिंग आहे लावलेला. ह्याच्यात आपण रबर पॅड घातलेला आहे. तर हे पण आपल्याला शिवून घ्यायचं आहे तिन्ही बाजूंनी. आणि हे शिवून झाल्यानंतर हा आपला डबल आणखी एक बाहेरचा लाइनिंग आहे, तो पण आपण शिवून घेणार आहोत. हे आपलं लाइनिंग पण आपलं पूर्णपणे शिवून झालेलं आहे. एक्स्ट्रा कापड आपण कट करतोय. हे बघा, या पद्धतीने आपलं हे लाइनिंग शिवून झालेलं आहे पूर्णपणे. हे पॉकेटच्या इथे पण शिवून झालेलं आहे सगळं. हे पॉकेट आहे, याच्या आत आपण रबर पॅड घातलेला आहे, वर रबर पॅड घातलेला आहे, बॅक साईडला रबर पॅड घातलेला आहे आणि स्पंज घातलेला आहे आपण. आणि आता हे आपलं लाइनिंग वगैरे लावून सगळं शिवून झालेलं आहे. आता आपण दोन्ही बाजू एकत्र शिवून घेणार आहोत. त्यासाठी ही या पद्धतीने फोल्ड करायची पर्स उलट्या बाजूने, झिप ओपन करून घ्यायची आणि बेल्ट आत येणार नाही शिवण्याच्या आत, ते काळजी घ्यायची जरा. हे दोन्ही लेअर जे आहे इथे मॅच करायचं आहे. ही आणि ही शिलाई मॅच करून घ्यायची इथली. याला आपण शिलाई मॅच करून पिन लावून घेणार आहोत. आणि हा बेल्ट बाहेर काढून घ्यायचा इथून शिवताना.
बघा या पद्धतीने पिना लावून घेतलेल्या आहेत आपण. आणि आता आपल्याला शिवताना हे इथून आपल्याला ही शिवून घ्यायची, तिन्ही बाजू ह्या शिवून घ्यायच्यात आपल्याला. एक्स्ट्राचा कापड आपण कट करतोय. आपलं हे तिन्ही बाजूंनी शिवून झालेलं आहे. आपलं हे एक्स्ट्राचं सगळं कापड इथून आपण कट केलेलं आहे आणि आता याला आपण ओव्हरलॉकिंग करून घेणार आहोत. आपल्या इथे हे ओव्हरलॉकिंग झालेलं आहे. आता आपण याला उलटवणार आहोत. आता इथे आपण ही झिप लावताना हे जे एजेस आहेत हे आपण शिवण्याच्या आत घेतलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की ही स्पेस आपल्याला जास्त मिळावी, मोबाईल ठेवण्यासाठी किंवा हात आत घालण्यासाठी ही स्पेस आपल्याला जास्त मिळावी. हे जर आपण आत घेतले असते तर ही स्पेस कमी झाली असती. त्यासाठी आपण हे बाहेर ठेवलेत, आतल्या बाजूला घेतलेत. आणि आता आपण हे झिप ही सरकवून पूर्णपणे हे उलट करायचं आपल्याला. लाइनिंग आणि
ही आपण उलटवून घेणार आहोत या पद्धतीने. हळूहळू ही उलटवायची आहे, कुठेही डॅमेज होता कामा नये. या पद्धतीने आपली ही पर्स उलटवून झालेली आहे. हे बघा, हे एजेस आपण आत घातलेले आहेत इथे. या पद्धतीचं हे फिनिशिंग आपलं दिसतंय. हा मोबाईल आपण सहजपणे यात ठेवू शकतो. तर या पद्धतीने आपली ही पर्स तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच प्लीज शेअर आणि लाईक जरूर करा. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. नमस्कार, मी अनामिका मराठे. आज आपण मोबाईल पाऊच कसा बनवायचा आहे तो बघणार आहोत. हे एक मनी पॉकेट आहे आणि हे मोबाईल ठेवण्यासाठीच एक कंपार्टमेंट आहे. तर यासाठी याला लागणारं जे काही साहित्य आहे ते आपण बघणार आहोत. हे ज्यूट मटेरियल मी घेतलेलं आहे. 8x5चा हा एक पीस आहे. दुसरा पीस आहे तो 8.5x5चा एक पीस आहे. त्याचप्रमाणे आपण डबल लाइनिंग वापरणार आहोत. तर एका पार्टचा जो आहे तो 8x5चा डबल लाइनिंग आहे, दुसरा 8.5चे डबल लाइनिंग आहे. त्याचप्रमाणे स्पंज हा एक 8x5चा स्पंज आहे, दुसरा एक 8.5चा स्पंज आहे. स्ट्रॅप आपल्याला लागणार आहे, ती आहे 22.5 इंचाची ही स्ट्रॅप आहे. 2 रनर लागणार आहेत आपल्याला आणि आपल्याला झिप लागणार आहे. ठीक आहे, तर हे आपलं साहित्य झालेलं आहे आणि आपण डिझायनर पर्स बनवणार आहोत. तर बॉर्डरसाठी मी हा एक पीस घेतलेला आहे. याच्यावर मी एम्ब्रॉयडरी केलेली आहे हलकीशी, तुम्ही बघू शकता. ही बरं, आता आपण पहिल्या व्हिडिओत झिप कशी लावायची, रनर कसं लावायचं हे आपण बघितलेलं आहे. तर आपण ह्या व्हिडिओत आपण डायरेक्ट करायला घेणार आहोत. त्याचं कटिंग कसं करायचंय, पॉकेट्स वगैरे ते मी शिकवणार आहे आणि कशा पद्धतीने लेअर टाकायचे आहेत. त्याच पद्धतीने आपण ह्याची क्वालिटी एक चांगली करण्यासाठी रबर पॅड यूज करणार आहोत, ते मी तुम्हाला दाखवते. हे आपल्याकडे एक रबर पॅडचं शीट आहे. हे मी साईज कट करून घेणार आहे. आपण ज्यावेळेस शिवणार आहोत त्यावेळेस आपल्याला काय साईज लागणार आहे त्या पद्धतीने याचं आपण कटिंग करणार आहोत. तर या पद्धतीने आपलं हे साहित्य झालेलं आहे. तर आपण पर्स कशी बनवायची आता ते बघूया. बरं, आता आपण काय करणार आहोत, हे जे आपण लेअर कट केलेले आहेत, हा एक पीस आहे, हा लाइनिंगचा पीस आहे आणि हा स्पंज आहे. तर लाइनिंग, त्याच्यानंतर स्पंज आपण ठेवणार आहोत त्याच्यावर आणि हा आपला मेन कापड जो आहे तो आपण त्याच्यावर ठेवणार आहोत. आपण हे डबल लाइनिंग इथे वापरणार आहोत जेणेकरून आपली पर्सची क्वालिटी जी आहे ती चांगली व्हावी यासाठी. तर या पद्धतीने आपण हा सेट करून घेतलेला आहे. तर हा एक साईज जो आहे तो आपण 8.5 घेतलेला आहे, 8.5 इंच बाय 5 इंचाचा, ज्याच्यात आपण पॉकेट बनवणार आहोत. तर हा एक सेट झालेला आहे आपला आणि हा एक सेट आहे, हा आपण 8x5 इंच असा घेतलेला आहे. तर आपण इथे सुद्धा काय केलेलं आहे, लाइनिंग, त्याच्यानंतर रबर पॅड, स्पंज आणि मेन कापड असं आपण सेट केलेला आहे याचा. तर इथे आपण आता काय करणार आहोत की हे आपण शिवून घेणार आहोत 3 बाजूंनी. ठीक आहे, आणि एक बाजू आपण जरा ओपन ठेवणार आहोत आपल्याला, कारण रबर पॅड त्यात घालायचं आहे त्यासाठी. तर हे शिवून घ्यायचं आहे आपण. त्यानंतर तुम्हाला मी जसं म्हटलंय की पहिल्या व्हिडिओत आपण झिप कशी लावायची आहे आणि त्याचं मी एंड वगैरे कसे क्लोज करायचे ते पण शिकवलेलं होतं. तर ही आपण झिप घेतलेली आहे. हे पॉकेटसाठी झिप आहे. याचे आपण हे टोक जर बघितले तर हे ओपनच आहेत. पॉकेटसाठी हे ओपनच पाहिजे आपल्याला, पण आपण इथे वर जे लावणार आहोत त्याच्यासाठी आपण हे एंड जे आहेत हे आपण क्लोज करणार आहोत. त्यासाठी आपण कापड घेतलेलं आहे. आपल्या ह्या झिपच्या विड्थ इतका आपण साईज घेणार आहोत. ही 3.5 सेंटीमीटरची साईज आहे झिपची इथे, आणि आपल्याला लेंथ त्याची 4 पाहिजे फोल्ड करण्यासाठी. तर या पद्धतीने आपण तो फोल्ड करणार आहोत. या पद्धतीने आपल्याला हा फोल्ड तयार करायचा आहे. ठीक आहे, आणि आपण ती
झिप मध्ये या पद्धतीने टाकणार आहोत. इथे एंड आपण त्याचं शिवून क्लोज करणार आहोत. इथे आपल्याला शिलाई करायची दोन्ही बाजूंनी. या पद्धतीने आपण हे शिवलेलं आहे एंड त्याचं. हा, तर आता आपलं हे शिवून झालेलं आहे. 3 बाजूंनी मी हे शिवून घेतलेलं आहे इथे. हे बघा, ठीक आहे. हे तिन्ही बाजू आपले शिवून झालेले आहेत आणि याच्या सुद्धा. आता इथे जो 8.5 इंचाचा जो कापड आहे आपला लेंथ मधला, त्याला आपण मार्किंग करून कट करणार आहोत. इथे आपण 3.5 इंचावर आपण इथे मार्किंग करणार आहोत. आपल्याला इथे पॉकेट बनवायचं आहे यासाठी. तर आपण काय करणार आहोत, इथे 3.5 इंच जे आहे, ह्या बाजूने 3.5 आणि ह्या बाजूने 3.5 इंच घेऊन इथे एक लाईन टाकणार आहोत आणि शिवून घेणार आहोत. या पद्धतीने आपण हे शिवून घेतलेलं आहे इथे. तर इथे आपल्याला हे कट करायचं आहे. आता ऍक्च्युली हा कापड आपण त्या शिलाईवरच कट करणार आहोत इथे, किंवा थोडं वर कट केलं तरी चालणार आहे. या पद्धतीने आपण हे 2 पीस करून घेतलेले आहेत पॉकेट बनवण्यासाठी. हा आपला आहे 3.5 इंचाचा वरचा पीस आणि हा आहे आत्ता 5 इंचाचा पीस आहे हा आपला खालचा. ठीक आहे. आणि इथे मध्ये आपण आता याला झीप लावणार आहोत. हा पोर्शन आपण ओपन ठेवलेला आहे. इथे आपल्याला आधी रबर पॅड घालायचं आहे आत. तर आपण रबर पॅड जे आहे ते घालण्यासाठी हा वरचा पीस जो आहे, इथे आपली झीप येणार आहे परत. तर आपण ही स्पेस झीपची सोडून आणि खालची स्टिचिंगची स्पेस सोडून आपण मधला रबर पॅड जो आहे तो कट करणार आहोत. तर साधारणपणे आपल्याला मधला रबर पॅड जो आहे तो 6 सेंटीमीटरचा आपल्याला लागणार आहे. म्हणजे साधारणपणे 2.25 इंचचा आपल्याला रबर पॅड लागणार आहे. आणि असा विड्थला आपल्याला तो लागेल 4 इंचाचा, 4 किंवा 9.5 सेंटीमीटर, 4.25 इंच, की जेणेकरून शिलाईमध्ये तो यायला नकोय. कारण हे जर एजेस जे आहेत ते जर का जाड झाले तर आपल्याला शिवता येणार नाहीये. खूप जाड झाल्यावर मशीन त्याच्यावरून चालवता येणार नाही अजिबात. हा रबर पॅड मी कट करून घेतलेला आहे वरच्या ह्या पार्टसाठी. तर आधी मी काय करणार आहे, इथे आधी झीप लावून घेणार आहे हा रबर पॅड टाकण्याआधी. आणि त्याचप्रमाणे खालचा जो पार्ट आहे आपला त्याच्यासाठी पण आपण रबर पॅड कट करणार आहोत. तो पण आपल्याला साधारणपणे याला आपल्याला 3.5 इंच हाईट असलेला रबर पॅड आपल्याला हवा आहे. आणि असा हा पण 3.5 बाय 3.5 आपल्याला पीस पाहिजे. तर हा आपला 3.5 बाय 3.5 पीस आहे तयार. तो हा आपण याच्यात टाकणार आहोत. ठीक, हे कटिंग आपलं झालेलं आहे इथलं. आता आपण जो मागचा पार्ट आहे तो बघणार आहोत. मागचा पार्ट पण आपण इथे या बाजूने शिवून घेतलेला आहे इथे. आणि हा एक पार्ट इकडचा जो आहे पोर्शन हा आपण ओपनच ठेवलेला आहे. तर इथून आपण रबर पॅड आत टाकणार आहोत त्याला. त्यापूर्वी आपण काय करणार आहोत, रबर पॅड हे आपण नंतर टाकणार आहोत. पण त्याआधी आपल्याला इथे झीप लावण्याच्या पण आधी आपण बेल्ट लावणार आहोत. हा जो बेल्ट आहे तो आपल्याला झीप लावण्याच्या आधी लावून घ्यायचा आहे, की जेणेकरून बेल्ट वरून आपल्याला दिसता कामा नये. म्हणून आपण झीपच्या आधी बेल्ट लावणार आहोत. तर त्यासाठी आपली जी शिलाई आहे, शिलाई मार्जिन जी आहे ती शिलाई मार्जिन सोडून त्याच्या आत आपण बेल्ट इथे शिवणार आहोत. तर साधारणपणे आता आपल्याला शिलाई मार्जिन जे आहे ते आपण 1-1 सेंटीमीटर सोडून द्यायचं आहे इथून दोन्ही बाजूंनी.
या पद्धतीने हे मार्क केलेलं आहे मी, ते 1-1 सेंटीमीटर हे सोडून द्यायचं आहे आणि त्याच्या आत आपल्याला हा बेल्ट प्रेस करायचा. इथे आपण हे शिवून घेणार आहोत या पद्धतीने. ही एक बाजू आपली बेल्टची शिवून झालेली आहे. आता आपण ही दुसरी बाजू शिवताना काय करायचं आहे, हा बेल्ट या पद्धतीने इथे धरून इथे हा प्लेस केलेला आहे आपण, इथे असं या पद्धतीने ठेवलेला आहे याला. पण हे ठेवताना हा पोर्शन इथला या पद्धतीने असा आला पाहिजे आपला. हा बेल्ट इथून असा घेऊन इथे वळवायचा आहे की जेणेकरून इथे हे असं दिसलं पाहिजे. याला इथे ट्विस्ट होता कामा नये, इथे घडी पडता कामा नये. तर त्यासाठी हे व्यवस्थित बघून घ्यायचंय शिवण्याआधी. आणि मग आपण दुसऱ्या बाजूला पण आता शिवून घेणार आहोत. शिवताना घट्ट शिवायचं, 4-5 वेळा त्याच्यावर टीप टाकायची, कारण ते निघायला नको बेल्ट वजनाने. हा इथे आपला बेल्ट शिवून झालेला आहे. भाग आहे पर्सचा, तर आपण झीप लावणार आहोत. ही झीप आहे 5.5 इंचाची आपण घेतलेली आहे आणि ह्याचे हे एजेस पण आपले क्लोज करून झालेले आहेत, टोक आपण क्लोज केलेले आहेत, शिवलेले आहेत. ही या पद्धतीने आपल्याला झीप इथे लावायची आहे. म्हणजे हे जे शिवलेला भाग आहे आपल्याला आपला झीपचा, तो आत गेला पाहिजे की जेणेकरून आपल्याला हे एजेस मोबाईल वगैरे आत टाकताना लागता कामा नये, म्हणून आपण हे क्लोज केलेलं आहे इथे. आणि ही जी स्पेस आहे ही आपल्याला मोबाईल टाकण्यासाठी किंवा हात आत घालण्यासाठी ही स्पेस आपल्याला जास्त मिळावी, यासाठी हा जो पोर्शन आहे हा आपण पर्सच्या आत घेणार आहोत. तर आता ही झीप कशी लावायची ते बघूया. ही झीप आपण इथे या पद्धतीने याच्यावर उलटी ठेवणार आहोत.
ही व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे. हे आता आपण या पद्धतीने फिक्स करून घेतलं आणि त्याला शिवून घेणार आहोत. हे रनर आत घ्यायचे. या पद्धतीने ही आपली झीप इथे लावून झालेली आहे. हा आपला मागचा भाग आहे. आता हा दुसरा जो भाग आहे इथे आपण पुढचा भाग लावणार आहोत. जो आपण पॉकेटसाठी कट केलेला आहे हा भाग, त्यातला वरचा जो भाग आहे हा तो आपण इथे लावणार आहोत. हा इथे या पद्धतीने मी ठेवलेला आहे. हे बरोबर मॅच करून घ्यायचं आहे. हे बरोबर मॅच करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी हे पिनअप केलेलं आहे. हे एजेस बरोबर आले पाहिजेत दोन्हीकडे. ठीक आहे. आणि आता आपण याला स्टिच करणार आहोत. हे या पद्धतीने पिनअप केलेलं आहे आपण. हे एजेस बरोबर मॅच झाले पाहिजे दोन्हीकडे. आणि आता आपण याला इथे शिवून घेणार आहोत. इथे हे आपलं शिवून झालेलं आहे. ओके.
आता इथे आपण काय करणार आहोत आणखी याला आपल्याला डबल लाइनिंग लावायचं आहे. हे आपण आत एक लाइनिंग लावलेलंच आहे, पण आता आपण ही झीप आत घालण्यासाठी आणि आपलं जे क्वालिटी आहे ती चांगली राहावी, कापड फाटू नये हा लवकर, त्यासाठी आपण आणखी एक याच्यावर लेअर लावणार आहोत. तसंच आपण इथे सुद्धा एक लेअर लावणार आहोत बॅक साईडला पण. तर जो आपला 8x5 पीस आहे तो आपण बॅक साईडला लावणार आहोत. आता बॅक साईडला आपण लेअर जिथे लावणार आहोत हा भाग असा आहे बघा. तर आपल्याला हा झिपचा भाग आहे, इथे आपण सेकंड लेअर ठेवणार आहोत, लाइनिंग ठेवणार आहोत. ह्याची सुलटी बाजू जी आहे ती आपल्याला अशी ठेवायची, ह्या बाजूने घेतली आपण ती, आणि ही आपली उलटी बाजू आहे. हे आपण झिपच्या बाजूला आपण हे कापड ठेवत आहोत इथे. या पद्धतीने आपण हे कापड इथे ठेवलेलं आहे आणि ही आपली आतली बाजू येणार आहे. ठीक आहे. हे बघा, या पद्धतीने हा आपला मागचा डबल लाइनिंग जो आहे तो लावून झालेला आहे कापड. हे जे स्टिच केलेला पोर्शन आहे हा आपला आत जाणार आहे आणि हे डबल इथे लेअर येणार आहे. हा तर हे फिनिशिंग या पद्धतीने दिसणार आहे आपल्याला आतून. आणि हा आपला बाहेरचा भाग आहे. तर इथे आपण टॉप स्टिच टाकणार आहोत, वर दाबटीप म्हणतात त्याला, ती आपण इथे टाकणार आहोत की जेणेकरून बेल्ट पण घट्ट होईल, आणखी मजबूत होईल आणि हे दिसायला पण सुंदर दिसेल. आणि दुसरा पोर्शन म्हणजे हे वर येणार नाही कापड, त्यासाठी आपण इथे दाबटीप टाकणार आहोत. आता दाबटीप जी आहे ती टाकताना काय करायचं, आपण इथे खालचा लेअर जो आहे तो जरा ओढून घ्यायचा आहे. या पद्धतीने हा ओढून घ्यायचा आहे. हे इथे एकदम ताठ असलं पाहिजे हे कापड, जरा आपण इथे आतघडी पडता कामा नये. आणि त्यानंतर हा वरचा कापड थोडा वर त्याला उचलायचा आहे आणि इथे या पद्धतीने प्रेस करायचा आहे. या पद्धतीने हे आलं पाहिजे इथे वर. इथे जरा हे चांगलं दाबायचं आहे हे घट्ट. आणि हा बेल्ट परत इथे या पद्धतीने प्रेस करायचा आहे याच्यावर, आणि इथे आपण याच्यावरून स्टिच टाकायची जेणेकरून हा बेल्ट पण मजबूत होईल. आणखी इथूनच आपण हे शिवून घेणार आहोत. त्यासाठी मी त्याला पिनअप करून घेते जरा.
ठीक आहे. हे या पद्धतीने मी केलेलं आहे. आता याच्यावर आपण टिप टाकणार आहोत. खाली एकदा चेक करून घ्यायचं. कापड जर का घडी पडलेली असेल किंवा डबल आलेला असेल आत, तर तो परत सरळ करून घ्यायचा आहे. या पद्धतीने दिसलं पाहिजे हे. जिथे बेल्ट आहे तिथे मी परत डबल स्टिच करते आणखी. तेव्हा या पद्धतीने हा बेल्ट आपला शिवून झालेला आहे आणि आतून हे या पद्धतीने दिसतंय आपल्याला. आता त्याचप्रमाणे आपण ह्या बाजूला पण लाइनिंग लावून घेणार आहोत. बरं, इथे मी आता मधलं पॉकेट याला झीप लावण्याआधी जो खालचा पार्ट आहे त्याला ही बॉर्डर लावून घ्यायची. तर त्यासाठी मी इथे 4 सेंटीमीटरवर इथे मार्किंग केलेलं आहे. 4 सेंटीमीटरवर याचं मार्किंग आहे केलेलं बॉर्डरचं. वरून 4 सेंटीमीटर घेतलेले. ठीक आहे. तर हे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे आपण बॉर्डर लावून घेणार आहोत. ह्याच्यावर मी हलकीशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे ही. आणि हे लावताना पण इथे ही जी स्टिच मी घेणार आहे ही एम्ब्रॉयडरीची स्टिच घेणार आहे दोन्ही बाजूंनी, की जेणेकरून छान दिसेल ते. या पद्धतीने हे ठेवून हे आत घालायचं आहे आणि याच्यावरून स्टिच करायची. या पद्धतीने मी हे पिनअप करून घेतलेलं आहे. इथे मी ही बॉर्डर तयार करून घेतेय, पण तुम्ही इथे रेडीमेड बॉर्डर सुद्धा लावू शकता. याचं एम्ब्रॉयडरीचं मी इथे सेटिंग केलेलं आहे. इथे आपल्या दोन्ही बाजू शिवून झालेल्या आहेत. इथे आपलं हे लाइनिंग लावून झालेलं आहे. हे बघा, आतली बाजू ही या पद्धतीने दिसते. हे आपलं लाइनिंग लावून झालेलं आहे इथे. तर आता इथे सुद्धा आपण ह्या पुढच्या भागाला दापटीप टाकणार आहोत इथे. इथे सुद्धा हा कापड खालचा ओढून घ्यायचा आहे आणि वरचा जो भाग आहे तो थोडा वर फोल्ड करायचा आहे इथे झिपवर, आणि मग इथून ही स्टिच टाकायची आहे.
हे बघा, या पद्धतीने आपली ही दाब टीप टाकून झालेली इथे. आता हा जो वरचा भाग आहे हा आपण इथे ओपन ठेवलेला आहे. याला आपण झिप आतापर्यंत लावलेली नाहीये, कारण आपल्याला इथे आत रबर पॅड घालायचा आहे. आता रबर पॅड घालताना इथे आपल्याला हा थोडासा कट करायला लागणार आहे भाग आणखी, कारण इथेही आपण वर दाबटीप टाकलेली आणि इथे खाली झिप येणार आहे. तर त्यामध्ये हा आपला रबर पॅड जो आहे तो अडकू नये आणि स्टिच खराब होऊ नये, त्यासाठी आपल्याला ह्याचं कटिंग थोडं करायला लागणार आहे. तर आपण साधारणपणे 5 सेंटीमीटरचा हा पीस घेणार आहोत, म्हणजे 2 इंचाचा घेणार आहोत. हे बघा, आता हा पीस टाकताना मी ह्या स्पंजच्या आत टाकते आणि हा एक लेअर आहे, त्याच्यावरून हा आपला दुसरा लेअर आलेला आहे. तर हा जो लेअर आहे इथे यात टाकणार आहे. हे बघा, याच्या आत हा पीस आपण टाकलेला आहे आणि हा दोन्हीकडून बरोबर स्पेस आपल्याला नीट ठेवायची आहे शिवण्यासाठी. ते चेक करून घ्या एकदा पीस आत टाकण्याआधी, की दोन्हीकडून व्यवस्थित आपल्याला शिवण्यासाठी जागा राहिली पाहिजे. आणि हवं तर तो पीस सरकू नये म्हणून पिनअप करून घेऊ शकता तुम्ही. आणि इथे आता आपण झिप लावू. या पद्धतीने आपण हे पिनअप करून घेतलेलं आहे. हे बघा, इथे ही आपली झिप शिवून झालेली आहे. या पद्धतीने मी हे पिनअप इथे करून घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि इथे आपण आता हे शिवून घेणार आहोत. हे बघा, इथे आपला हा
फ्रंट पार्ट जो आहे, पुढचा भाग जो आहे मोबाईल पाऊचचा, तो शिवून झालेला आहे. हे मधली झिप लावून झालेली आपली इथे. इथे आपण हा जो भाग आहे आपला वरचा भाग, याला या झिपच्या इथे आतून लाइनिंग लावणार आहोत. हा वरचा पोर्शन आहे इथला झिपचा. हा लाइनिंगचा कापड आपण या पद्धतीने धरून इथे शिवून घेणार आहोत. हे बघा, या इथे हे लाइनिंग शिवून झालेलं आहे वरच्या भागाला झिपच्या. आणि हा आपला पॉकेटचा भाग आहे. हे बघा, हे इथे लाइनिंग दिसत आहे. ठीक आहे. तर आता इथे आपण याला दाबटीप टाकणार आहोत, म्हणजे ही झिप जी आहे आतली ती आत प्रेस होईल. तर आता ही दाबटीप टाकताना इथे काय करायचंय, हा भाग आपल्याला आत घ्यायचा. इथे आपण लाइनिंग त्यासाठी थोडं जास्ती घेतलेलं आहे. हा रबर पॅड आपण 3 इंच बाय 4 इंचाचा घेणार आहोत. आणि आपल्याला इथे वर शिलाई स्पेस ठेवलेली आहे आपण, आणि दोन्हीकडे स्पेस ठेवलेली आहे, खाली स्पेस ठेवलेली आहे. सुई खाली आपलं हे रबर पॅड येऊ नये आणि सुई तुटू नये यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. त्या हिशोबानेच आपण हा रबर पॅड कट करतोय. आता हा आपण इथे या पद्धतीने ठेवलेला आहे. हा आपला बाहेरचा पॉकेटचा भाग आहे. हे लाइनिंग आहे आपलं, आणि त्याच्या आत आपण हे रबर पॅड ठेवतोय. ठीक आहे. या पद्धतीने हे ठेवलेलं आहे. रबर पॅड मुळे काय होतं की याला एक हार्डनेस येतो. इथे हे एक स्पॉन्जी पण आहे स्पंज घातल्यामुळे, आणि थोडं हार्ड पण आहे. या पद्धतीने आपण हे पॉकेटच्या आत प्लेस केलेलं आहे. ठीक आहे. तर इथे आपण आता या बाजूने शिवून घेणार आहोत. या पद्धतीने आपला हे रबर पॅड शिवून झालेला आहे. उरलेला जो कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत. आपण हे जे रबर पॅड वापरलेलं आहे हे 5 mm चं रबर पॅड आहे. बऱ्यापैकी थिक रबर पॅड आहे ते. आणि 3 mm चा स्पंज आहे. हे पुढच्या भागात आपल्या दोन्ही वरचा आणि खालच्या दोन्ही भागात आपण रबर पॅड टाकलेलं आहे. आता आपल्याला मागच्या पार्टमध्ये रबर पॅड टाकायचं आहे. आता इथे मागच्या भागात हे लाइनिंग आहे आपण लावलेलं डबल लाइनिंग, तर ह्याच्या आत आपण इथे रबर पॅड घालणार आहोत. 6.5 बाय 3.5 इंच हे रबर पॅड आहे मागचा. हा जो भाग आपण ठेवलेला आहे उघडा, ह्याच्या आत आपण हे रबर पॅड घालणार आहोत. आता म्हणजे आपलं इथे आता स्पंज पण आहे, रबर पॅड पण आहे, त्यामुळे हे थिकनेस भरपूर आहे पर्सला. फक्त शिवताना काळजी घ्यायची आहे, कारण जाड जर झालं खूप
तर आपल्याला शिवता येणार नाहीये, तर ती एक काळजी घ्यायची हे करताना. तर या पद्धतीने हा आत आपण टाकलेला आहे. आता आपण हे दोन्ही बाजू आणि खालची बाजू हे शिवून घेणार आहोत. हे लाइनिंग जरा ओढून घ्यायचं आणि शिवताना व्यवस्थित. या पद्धतीने मी हे पिनअप करून घेतलेलं आहे आणि आता शिवून घेते. इथे आपण हे मागचं लाइनिंग पण शिवून झालेलं आहे. रबर पॅड घालून आपण हे शिवलेलं आहे. एक्स्ट्रा जो कापड आहे तो कट करून घ्या. प्लीज आणि एक आठवण, व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा, सबस्क्राईब करा. आता हा आपला मागचा भाग पूर्णपणे तयार झालेला आहे आणि हा जो आहे हा पुढचा भाग आहे. ह्या पुढच्या भागाची लाइनिंग आपण लावलेले आहेत. हा पॉकेटचा लाइनिंग आहे लावलेला. ह्याच्यात आपण रबर पॅड घातलेला आहे. तर हे पण आपल्याला शिवून घ्यायचं आहे तिन्ही बाजूंनी. आणि हे शिवून झाल्यानंतर हा आपला डबल आणखी एक बाहेरचा लाइनिंग आहे, तो पण आपण शिवून घेणार आहोत. हे आपलं लाइनिंग पण आपलं पूर्णपणे शिवून झालेलं आहे. एक्स्ट्रा कापड आपण कट करतोय. हे बघा, या पद्धतीने आपलं हे लाइनिंग शिवून झालेलं आहे पूर्णपणे. हे पॉकेटच्या इथे पण शिवून झालेलं आहे सगळं.
हे पॉकेट आहे, याच्या आत आपण रबर पॅड घातलेला आहे, वर रबर पॅड घातलेला आहे, बॅक साईडला रबर पॅड घातलेला आहे आणि स्पंज घातलेला आहे आपण. आणि आता हे आपलं लाइनिंग वगैरे लावून सगळं शिवून झालेलं आहे. आता आपण दोन्ही बाजू एकत्र शिवून घेणार आहोत. त्यासाठी ही या पद्धतीने फोल्ड करायची पर्स उलट्या बाजूने, झिप ओपन करून घ्यायची आहे. आणि बेल्ट आत येणार नाही शिवण्याच्या आत, ते काळजी घ्यायची जरा. हे दोन्ही लेअर जे आहे इथे मॅच करायचं आहे, ही आणि ही शिलाई मॅच करून घ्यायची इथली. याला आपण शिलाई मॅच करून पिन लावून घेणार आहोत. आणि हा बेल्ट बाहेर काढून घ्यायचा इथून शिवताना. हे बघा, या पद्धतीने पिना लावून घेतलेल्या आहेत आपण. आणि आता आपल्याला शिवताना हे इथून आपल्याला ही शिवून घ्यायची, तिन्ही बाजू ह्या शिवून घ्यायच्यात आपल्याला. एक्स्ट्राचा कापड आपण कट करतोय. आपलं हे तिन्ही बाजूंनी शिवून झालेलं आहे. आपलं हे एक्स्ट्राचं सगळं कापड इथून आपण कट केलेलं आहे आणि आता याला आपण ओव्हरलॉकिंग करून घेणार आहोत.
आपलं इथे हे ओव्हरलॉकिंग झालेलं आहे. हे बघा. आता आपण याला उलटवणार आहोत. आता इथे आपण ही झिप लावताना हे जे एजेस आहेत हे आपण शिवण्याच्या आत घेतलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की ही स्पेस आपल्याला जास्त मिळावी, मोबाईल ठेवण्यासाठी किंवा हात आत घालण्यासाठी ही स्पेस आपल्याला जास्त मिळावी. हे जर आपण आत घेतले असते तर ही स्पेस कमी झाली असती. त्यासाठी आपण हे बाहेर ठेवलेत, आतल्या बाजूला घेतलेत. आणि आता आपण हे झिप ही सरकवून पूर्णपणे हे उलट करायचं आपल्याला. हे लाइनिंग आणि ही आपण उलटवून घेणार आहोत. या पद्धतीने हळूहळू ही उलटवायची आहे, कुठेही डॅमेज होता कामा नये. या पद्धतीने आपली ही पर्स उलटवून झालेली आहे. हे बघा, हे एजेस आपण आत घातलेले आहेत इथे. या पद्धतीचं हे फिनिशिंग आपलं दिसतंय. हा मोबाईल आपण सहजपणे यात ठेवू शकतो. तर या पद्धतीने आपली ही पर्स तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच प्लीज शेअर आणि लाईक जरूर करा. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.